श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. उद्या आहे मौनी अमावस्या आणि मौनी अमावस्येच्या दिवशी सकाळी आपल्याला घराच्या उंबरट्यावरती हे एक वस्तू ठेवायची आहे. आपल्या कुटुंबाची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होईल आणि आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर या दिवशी काही खास उपाय सुद्धा करायचे आहेत. त्यामुळे आपले पितर जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतील. त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती प्राप्त होईल आणि कोणत्याही जी वस्तू आहे तर ते आपल्याला ठेवायची आहे. हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवरती क्लिक करा. मौनी अमावस्येला पितरांची पूजा केल्याने आपल्याला व्यक्तीला पूर्वजांच्या ऋणातून मुक्ती मिळते आणि या दिवशी पितृपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व असतं. मौनी अमावस्या 28 जानेवारीला रात्री 7:36 सुरू होणार असून 29 जानेवारीला सायंकाळी 6:05 समाप्त होणार आहे. त्याचबरोबर उद्या तिथीनुसार आपल्याला मौनी अमावस्या ही 29 जानेवारी म्हणजेच उद्या साजरी करायची आहे. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते आणि प्रत्येक अमावस्याचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. मौनी अमावस्या ही इतर अमावस्यापेक्षा सर्वात श्रेष्ठ आणि मोठी अमावस्या मानली जाते. विष्णू पुराणामध्ये या अमावस्येला व्रत, स्नान आणि दान केल्याने आपल्याला पितरांसह ब्रह्मा, सूर्य, अग्नी, पशु, पक्षी आणि सर्व भूते, प्रेत तृप्त होऊन प्रसन्न होत असतात. या दिवशी लक्ष्मीपूजन करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. मौनी अमावस्येला केलेले दान सर्व मनोकामना पूर्ण करते. त्याचबरोबर या दिवशी तर्पण आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती देखील मिळत असते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो. ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे त्यांनी अवश्य या अमावस्येला काही उपाय मी सांगणार आहे तर ते करायचे आहेत. त्यापैकी तुम्ही एक उपाय म्हणजेच घराच्या उंबरट्यावरती आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर ते घरातील स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतं. फक्त घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्ही करू नका. माता लक्ष्मीच्या घरामध्ये अखंड वास असावा आणि त्याचबरोबर आपल्या घरातील प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहावं आणि आपल्या पतीला यश मिळावं, मुलांची प्रगती व्हावी, कुटुंबाची प्रगती व्हावी, त्यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्या असतात. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल तुम्हाला टाकायचं आहे, काळे तीळ टाकायचे आहे आणि त्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे. अगदी मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे. या दिवशी आंघोळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडून झालेले पाप, वाईट कर्म नष्ट होतात आपण जर आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून आंघोळ केली तर. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपण सकाळी उठणार आहोत, उठल्यानंतर आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर तो उघडा करायचा आहे आणि तेव्हा उघडा केल्यानंतर तुम्हाला लगेचच एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला पिण्याचं जे स्वच्छ पाणी असतं तर ते तुम्हाला त्यामध्ये भरायचं आहे आणि तुम्हाला त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे आणि यानंतर हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती तुम्हाला शिंपडायचं आहे. आणि हे शिंपडल्यामुळे अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज मुख्य दरवाजावरती येतात आणि आपण हे पाणी शिंपडल्यामुळे त्यांना तृप्ती मिळते. त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्तीही प्रवेश करत नाही. घराचा उंबरटा जो आहे तर तो उंबरटा म्हणजेच आपल्या पूर्वजांचे स्थान असते. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे कुठून प्रवेश करत असतात तर उंबरट्यामधनंच. त्यामुळे सर्वात प्रथम अशा पद्धतीने आपल्याला उंबरटा आपला व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे या पाण्याने. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर उंबरट्याच्या वरची जी चौकट असते तर ती देखील आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे. नंतर उंबरट्याच्या बाहेर काही चपला वगैरे पडलेला असेल तर त्या सुद्धा बाजूला करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय आपण कशासाठी
करत आहोत, तर आपल्या पतीच्या, मुलांच्या, घराच्या प्रगतीसाठी घरामध्ये येणारा पैसा स्थिर राहावा, अखंड राहावा, त्याचबरोबर घरामध्ये असणारे जे काही दारिद्र्य आहे तर ते संपून जावं आणि जर आपल्याला काही अडचणी येत असतील कामांमध्ये तर त्या आपल्या अडचणी दूर व्हाव्या आणि प्रत्येक काम आपलं निर्विघ्नपणे पूर्ण व्हावं, यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो करत आहोत. तर आता हा उपाय करत असताना सर्वात प्रथम आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे. त्या हळदीमध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, गोमूत्र टाकायचं आहे आणि आपला उंबरठा जो आहे तर त्या हळदीने तुम्हाला सारवून घ्यायचा आहे. याला हळदीचं लेपन देणं म्हणतात. त्यामुळे कोणत्याही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. हळदीचं लेपन दिलं की त्यानंतर तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. त्या कुंकवामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला थोडेसे तीळ, सफेद जे तीळ असतात तर ते घ्यायचे आहे. एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरती जायचं आहे. आता एक बघा, ज्यावेळेस आपण काही लोक असतात, वाईट लोक असतात, आपल्याला माहीत नसतं लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे. आपण त्यामुळे त्यांना काय सांगतो की तुझ्या ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी आहेत तर त्या माझ्या उंबरट्याच्या बाहेर ठेव. का? कारण उंबरट्यामधनं सर्व ज्या काही नकारात्मक शक्ती असतात, सकारात्मक शक्ती असतात तर त्या प्रवेश करत असतात. त्यामुळे ह्या नकारात्मक शक्तींनी दूर राहावे, त्यासाठी आपला उंबरठा स्वच्छ असणं, नीटनेटकं असणं खूप महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टी तुम्हाला केल्याच पाहिजे. आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर जे कुंकू आपण घेतलेला आहे त्यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या उंबरट्याचा जो मध्यभाग आहे तर त्या मध्यभागी तुम्हाला 8 डॉट द्यायचे आहेत त्या कुंकवाच्या साह्याने. आता हे 8 डॉट कोणाचे आहेत तर ते अष्टलक्ष्मीचे प्रतीक आहे. पहिला डॉट देत असताना तुम्हाला लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. आदिलक्ष्मी, त्यानंतर धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी, गजलक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी अशा 8 लक्ष्मींचं तुम्हाला स्मरण करत करत 8 डॉट तुम्हाला त्या उंबरट्यावरती द्यायचे आहे. त्यानंतर आता काय करायचं आहे, आता तुम्हाला जर लक्ष्मींची नावे माहीत असेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करा, तुम्हाला ती नावं मिळून जातील. नंतर जे डॉट आपण दिलेले आहेत तर त्या प्रत्येक डॉटवरती तुम्हाला थोडेसे तीळ जे आपण घेतलेले आहेत तर ते व्हायचे आहेत, हळदी कुंकू अक्षता व्हायचे आहेत आणि जो दिवा आपण घेतलेला आहे तर त्या दिव्याच्या साह्याने तुम्हाला त्या उंबरट्याला जे आपण डॉट दिलेले आहे तर त्याचं ओवाळायचं आहे, त्याचं पूजन तुम्हाला करायचं आहे. अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की हे अष्टलक्ष्मी माझ्या घरामध्ये प्रवेश करा, माझ्या घरामध्ये भगवान विष्णू, माता लक्ष्मी तुम्ही दोघेही अखंड चिरकाल निवास करा. माता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही, माता लक्ष्मी म्हणजे आपल्या घरामध्ये धन, धान्य, सुख, संपत्ती, पैसा असणं म्हणजेच माता लक्ष्मी असणं. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपण जर केल्या तर नक्कीच त्याचा जो फायदा आहे तर तो आपल्याला होत असतो. तर अगदी अशाच पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. साधा सोपा उपाय आहे, तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.